नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरच्या 11व्या आणि या आठवड्यातील पहिल्याच भागात आपल्या सर्वांचं स्वागत. हा शो तुमच्या सोशल मीडियातील प्रतिक्रियांचं प्रतिबिंब आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर आधारित प्रश्न आम्ही सोशल मीडियावर विचारत असतो आणि त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील निवडक प्रतिक्रियांना झिरो अवरमध्ये स्थान सुद्धा देत असतो. तेव्हा व्यक्त होत रहा. राष्ट्रवादी पक्षातील वाढत्या दरीनंतर बीडमध्ये काल सभा झाली आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस ठरला राजकीय प्रतिक्रियांचा. या सभेत अजितदादा गटाकडून पहिल्यांदा थेट शरद पवार यांना काही खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. प्रश्न विचारण्यात आघाडीवर होते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. 1991 साली शरद पवारांनी शिवसेना फोडून भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं. तेव्हापासून सर्व सुखदुःखात भुजबळ पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या सोबत होते. मात्र या काळात पवार साहेब सुखदुःखात भुजबळांसोबत होते का, की त्यांचा फक्त अत्यंत स्ट्रॅटेजिक वापर करून घेतला गेला, असे प्रश्न भुजबळ समर्थकांना कायम सतावत होतेच. काल भुजबळांनी भावनांना मोकळी वाट करून दिली आणि शरद पवार गट त्यांच्या विरोधात आक्रमक झाला. रोहित पवारांनी ट्विट केलं तर जितेंद्र आव्हाडांनी भावना व्यक्त केल्या. दुसरीकडे चर्चेत राहिले ते म्हणजे प्रफुल्ल पटेल. त्यांना उत्तर द्यायला काँग्रेस सरसावलं. धनंजय मुंडे आणि अजित पवार असं दोघांवरही शरद पवार गटाने आपल्या आता रोजच्या झालेल्या शालजोडी स्टाईलमध्ये निशाणा साधला. हे सर्व होत असताना राष्ट्रवादीतील वादाचा फायदा शिंदे गटातील आमदारांना होतोय. वर्षभरानंतर पहिल्यांदाच गद्दार, खोके हा शब्द कानावर न पडता त्यांचा दिवस संपतोय. आणि याच विषयावर आम्ही विचारला होता झिरो अवर मधील पहिला प्रश्न. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादीतील फूट आणि सभांच्या धूमधडाक्यात शिवसेनेच्या फुटीवरून लोकांचे लक्ष हटले आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल आणि निवडक प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. शरद पवार जिथे सभा घेतील तिथे सभा घेऊन उत्तर देणार हे अजितदादांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार त्यांनी बारामतीत शक्ती प्रदर्शन केलं. बीडला भव्य सभा घेतली. त्याला उत्तरदायित्व सभा असं नावही दिलं. आता ते शरद पवारांपाठोपाठ 10 सप्टेंबरला कोल्हापुरातही सभा घेणार आहे. कालच्या बीडमधील सभेनंतर राज्यात आज काय प्रतिक्रिया उमटल्या ते जाणून घेऊयात. काल बीडमध्ये अजित पवार गटाची भव्य सभा झाली. या सभेत धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, मुश्रीफांपासून अनेक नेत्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. छगन भुजबळांनी तर शरद पवारांवर थेट टीका केली. 2014 पासून 2019 ला सुद्धा तेच अजितदादाने सकाळी शपथविधी घेतला आणि तुम्ही सांगता की ती गुगली होती. गुगलीमध्ये काय स्वतःच्याच प्लेअरला आउट करायचं असतं काय? राजकारणात कुठे अशा गुगली असतात काय? भुजबळ पवारांवर टीका करत असताना सभेत लोकांनी गोंधळ घातला असा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांनी केलाय. भुजबळ यांच्या विरोधात पुण्यात मोठं आंदोलनही करण्यात आलं. कालच्या सभेबद्दल बोलायचं झालं तर सत्याच्या ताकद तिथं मोठ्या प्रमाणात लावली गेली होती आणि गर्दी नक्कीच झाली होती. पण जेव्हा आदरणीय पवारसाहेबांच्या बद्दल काही नेते बोलायला लागले आणि BJPच्या नेत्यांबद्दल गुणगान जेव्हा बोललं गेलं तेव्हा लोक तिथून उठून जाताना सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच गाजलं. निवडणूक आयोगाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने जाईल असं भाकीत प्रफुल्ल पटेल यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फैसला जेव्हा चुनाव आयोगाच्या कडून त्याचा फैसला या 30 सप्टेंबरच्या आसपास येईल ते 100%
अजितदादाच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे आणि पक्षाच्या चिन्हाने नाव हे अजितदादाच्या नेतृत्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयत्या कोलीत मिळाले. काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. मला वाटतं की इलेक्शन कमिशन काय निर्णय देणार आणि तो निर्णय झालेला असेल गुप्तरित्या हे कदाचित प्रफुल्लभाई पटेल यांना माहीत असेल, कारण निवडणूक आयोगावर निपक्षपणे निर्णय निवडणूक आयोग करेल हा विश्वास जो होता तो विश्वास आता गमावल्याचं चित्र देशभरातील जनतेच्या प्रतिक्रियेमधून दिसतोय. रोहित पवार यांनी आज ट्विट करत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनाही सोडलं नाही. बीडमध्ये मोठं स्वागत झालं, पण एका मंत्र्यानं त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले, त्याला लोकांनीच विरोध केल्यानं संबंधित मंत्र्याला 2 मिनिटात आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपाची आरती गायली गेली, तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या. यातच सर्व आलं, कारण बारामती असो किंवा बीड, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या कालच्या सभेतल्या भाषणाचे पडसाद आज दिवसभर राज्यात उमटत राहिले. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांचं राज्यभरात शक्ती प्रदर्शन सुरू आहे. मोठमोठ्या सभा, गाड्यांचे ताफे, फुलांचे सडे, वादविवाद या झगमगाटात शिवसेनेतील फूट काहीशी मागे पडल्याचं चित्र आहे. याच विषयावर आपण सकाळी सोशल मीडियावर प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादीतील फूट आणि सभांच्या धूमधडाक्यात शिवसेनेच्या फुटीवरून लोकांचे लक्ष हटले आहे का? मनोज पाटील यांची ट्विटरवरून प्रतिक्रिया आहे. लक्ष तर भाजपावरूनही हटले आहे. सगळ्या शहरातील होर्डिंगवर राष्ट्रवादीच दिसत आहे. ट्विटरवरून उमेश तापले, याचसाठी शरद पवारांनी दादांना तिकडे पाठवलं आहे 40 जणांना कोंडीत पकडण्यासाठी. एका दगडात 3-4 पक्षी मारणार आहेत शरद पवार साहेब. अद्वैती, टोमणे सुरूच आहेत ट्विटरवरून. गणेश धुमाळ युट्यूबवरून, पवार साहेबांची हीच गेम उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाहीये. रमाकांत, शिवसेनेत फूट पडली हे आतापर्यंत 70% जनता विसरून गेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत 100% जनता विसरून जाईल. युट्यूबवरून नागराज महाजन, शिवसेनेची फूट राज्यातील जनता कधीच विसरणार नाही. 2024च्या निवडणुकीत भाजपाचा आणि त्यांचे साथी यांचा सुपडा साफ होणार. नितीन शिर्के यांची फेसबुकवरून प्रतिक्रिया आहे. लक्ष जरी हटले असेल तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या बरोबर जनता कायम आहे. प्रशांत पगार यांची फेसबुकवरून प्रतिक्रिया आहे. दुष्काळ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. मतदाराला बावळट समजून सर्वांचं सोयीनुसार राजकारण सुरू आहे. उद्विग्न प्रतिक्रिया आहे ही रोहित गायकवाड यांची. शिवसेनेच्या फुटीवरून लक्ष हटलं आहे का हे माहीत नाही, पण अजित पवार सध्याच्या सरकारमध्ये वरचढ झालेत हे मात्र नक्की. इंस्टाग्रामवरून होती ही प्रतिक्रिया. इंस्टाग्रामवरूनच अनुसया महाजन, बरोबर, उद्धव ठाकरे साहेब मागे पडले म्हणजे जनता विसरली त्यांना. याच प्रश्नावर आम्ही शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनाही प्रतिक्रिया विचारली होती. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. रिलॅक्स वगैरे होण्याचं काही कारण नाही.
दोन्ही जण आपापल्या पद्धतीने मेळावे घेत आहेत, कार्यकर्त्याशी बोलत आहेत आणि त्यांच्यामधला संवाद किंवा त्यांचं मत एकमेकाबद्दल व्यक्त करतात. एक विशेष बाब अशी आहे की त्याच्यामध्ये कुठेही खालच्या पातळीची चिखलफेक होत नाही किंवा कॉमेंट्स होत नाही. जसं आमचं उद्धव गटानं आमच्यामध्ये जी काही झाली त्याच्यावर मग आरोप प्रत्यारोप वगैरे हा प्रकार त्यांच्यात नाही. तर ते आपापल्या पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम करतात. जर विचार पटले नाही किंवा विचाराच्या विरोधात जर काम केलं तर एखादा गट वेगळा होऊ शकतो. या फुटीमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. थोडं रिलॅक्स वाटतंय का नाही वाटत? आम्हाला काय रिलॅक्स वाटायचं, उलट आमची भूमिका ही मजबूतीने आम्ही जी काय मांडली होती त्याला ही पुष्टी मिळालेली आहे. फरक एवढा आहे, शरद पवार साहेब लढतायत आणि आमचे विरोधक रडतायत. राष्ट्रवादीतील दरी वाढते का? सर्वांचा फोकस राष्ट्रवादीवर असल्यामुळे शिंदे गटाला टीकेपासून दिलासा मिळाला आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. तिथे ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आपली वाट बघत आहेत. खैरेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर या नव्या शोमध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खैरे साहेब, आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे जो आम्ही आज जनतेला सुद्धा विचारलेला आहे. एकीकडे राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत, सभा होत आहेत, सत्कार होत आहेत, रोजचे त्यांच्याही वक्तव्य होत आहेत आणि त्यामुळे एक जी शिवसेनेची फूट दिसत होती ती कुठंतरी लोकांचं लक्ष त्यापासून हटलंय आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या जो जे एक सहानुभूतीचं फॅक्टर होतं उद्धव ठाकरेंसाठी ते सुद्धा कुठंतरी कमी होत चाललंय का? नाही, अजिबात नाही. कालची तुम्ही जर सभा तुमच्याच एबीपी माझामध्ये पाहिली असेल, जी सभा हिंगोलीची इतकी प्रचंड होती की आम्हाला बाहेर पडायला सुद्धा त्या ठिकाणी 1 तास लागला. आणि म्हणून मी या ठिकाणी हे कधीच होणार नाही. सगळ्या जनतेचं मत त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहे आणि त्यांचे चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. आज हे राष्ट्रवादी फुटली वगैरे त्यांनी संभ्रम निर्माण केलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये तो संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अजितदादासारखे किंवा माननीय शरद पवार साहेबांसारखे काकापुत्यांचं भांडणसुद्धा म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीने लावून त्या ठिकाणी एक मोठा गेम खेळला. पण मी या ठिकाणी सांगतो की शेवटी काल जे भुजबळ साहेब बोलले त्यांनी बोलायला नाही पाहिजे होतं. भुजबळ साहेब बोलले, भुजबळ साहेबांनी माननीय बाळासाहेबांच्या बाबतीतसुद्धा असंच बोलले होते. ज्या बाळासाहेबांनी त्यांना मोठे केलं त्यांच्या बाबतीत असं बोलले. नंतर मग हातापाया पडून एक झाले. नंतर आता मात्र या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं. म्हणून या ठिकाणी हे फक्त तमाशा चालला आहे, लोकांना हे पटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी असं वाटत असेल तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सहानुभूती अजिबात नाही आहे. ती सहानुभूती जर असेल तर ती फक्त शरद पवारांच्या बाबतीतच असेल. पवारसाहेबच त्या ठिकाणी सहानुभूती आहे. आणि उद्धवसाहेबांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की आजही त्या ठिकाणी आता आमच्यासारखे जे नेते आहेत ते सुद्धा कुठे गेले की आम्हाला त्या ठिकाणी जनता विचारते की उद्धवसाहेबांच्या बरोबरच त्या ठिकाणी तुम्ही राहा असं. अरे आम्ही उद्धवसाहेबांचेच आहोत ना. परंतु म्हणजे लोकांना असं वाटतं की उद्धवसाहेबांच्या बाबतीतच त्या ठिकाणी सहानुभूती खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही सहानुभूती यांच्या कोणाच्याच बाबतीत नाही आहे. आणि म्हणून आम्ही कोणाचे शत्रू असेल असं म्हणतात, पण आमचे शत्रू या ठिकाणी त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी करून त्या ठिकाणी त्यांचं 2024ला काय होतं पहा. का 2024ला हे त्या ठिकाणी येऊ शकत नाही. हे म्हणजे काळ्या दगडावर पांढरी रेष आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. कारण जनताच म्हणते या बंडखोरांना त्या ठिकाणी साथ द्यायची नाही. खैरेजी, मी तुम्हाला आता शिरसाटांचा आम्ही बाईट तुम्हाला ऐकवला आणि त्यामध्ये आपण बघितलं की शिरसाटांनी असं म्हटलं की एकंदरीत राष्ट्रवादीची जी फूट झाली आहे त्यानंतर शरद पवार साहेब हे लढत आहेत, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे रडत आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. कारण अजूनही गद्दार खोके यांच्या पलीकडे ते जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धव साहेब मजबूत आहे. उद्धव साहेब कधी नाही उद्धव साहेब कधीही रडत नाही, ते लढतात. उद्धव साहेबांनी हे सांगितलं की आपल्याला जिंके पण लढायचं आहे हे त्यांनी सांगितलं. सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे, सगळे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते. हे आता हे जे बंडखोर झालेले या बंडखोरांच्या बरोबर फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बाकीचे लोकच त्या ठिकाणी, बाकी यांचं काही नाही.
आज त्यांना असं वाटतं त्यांच्याकडे भरपूर म्हणजे जे काही आहे साधारण क्रांती त्यांची गेलेली आहे ते तेवढीच आहे, पण बाकी त्या ठिकाणी कोणीही माणूस त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जात नाही हे तितकंच खरं आहे. तुम्ही या ठिकाणी कालची सभा आपल्या ABP माझा जी पाहिली असेल तर प्रचंड संख्येने त्या ठिकाणी लोक होते. लोक आले किती आणि जाताना सुद्धा त्या ठिकाणी किती मोठ्या लोकांना त्या ठिकाणी धक्काबुक्की करून जावं लागले पुढे, कारण त्यांना त्या ठिकाणी खूप अडचण निर्माण झाली होती. म्हणून मी या ठिकाणी सांगतो आता 10 तारखेला जळगावला त्या ठिकाणी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा आहे. तुम्ही पहा किती लोक येतील तिथे, कारण तुम्हाला माहिती आहे की पाचोऱ्याला सभा झाली किती लोक होते, मालेगावला सभा झाली किती लोक होते. आणि आता तुम्हाला हेही सांगतो की आम्ही काही चूप बसत नाही, आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबत आम्ही राहणार आहोत आणि या सभा होणार आहे. या सभा झाल्यानंतर पहा यांचं काय होतं हे अधपतन. त्या ठिकाणी पाऊस असो काय होतं, काल पाऊसही पडला होता, पाऊस पडला ऊन पडलं, परत पाऊस पडला पण ऊन पडलं, परंतु कोणत्याही परिस्थितीने जनता हटली नाही आहे. जनता ती उद्धव साहेबांच्या नावाची घोषणाच करत होती. नक्कीच हिंगोलीमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला बघायला मिळाला, खूप मोठी गर्दी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली उद्धव साहेबांच्या या सभेला. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शरद पवार साहेब जिथं जातात, जेव्हा बीडला जातात, कोल्हापूरला जातात किंवा बारामतीत जातात किंवा इतर नाशिकला जातात, त्यांच्या पाठीमागे प्रचंड प्रमाणामध्ये गाड्यांचा ताफा असतो, लोक उपस्थित राहतात. मात्र तेच चित्र कुठंतरी त्याच ठिकाणी जेव्हा अजित पवार जातात तेव्हा दिसतं आहे. त्यामुळे आजही आपण बघितलं संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली, प्रचंड मोठी गर्दी तिथे होती. एकंदरीत जनता नक्की कोणाच्या बरोबर आहे हे खरंच तुम्हाला सुद्धा कळतंय का? सगळीकडेच लोकांची गर्दी येते आणि म्हणूनच मी या ठिकाणी ताई आपल्याला सांगतो, सगळ्या आपल्या माध्यमाद्वारे आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्या जनतेला दर्शकांना सांगतो, हे फक्त त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे काही अर्थकारण आहे त्या अर्थकारणामुळे त्या ठिकाणी ते गर्दी करतात. पण प्रत्यक्षात कालसुद्धा त्यांच्या हिंगोलीमध्ये जर इतकी मोठी गर्दी जमा होते तर त्यांना समजायला पाहिजे की त्यांनी चॅलेंज दिलं होतं की माझ्या हिंगोलीत उद्धव साहेबांनी सभा घेऊन दाखवावी. सभा मोठी झाली, प्रचंड झाली, लोकांना चीड आहे, कार्यकर्त्यांना चीड आहे की यांच्यासाठी आपण काम केलं पण हे फुटले म्हणून. ही चीड त्या लोकांना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत तर निश्चितच सहानुभूती काय आहे, कारण ते खूप ज्येष्ठ नेते आहे देशाचे. त्याने स्पष्ट सांगितलं की मी भाजपबरोबर जाणार नाही आणि म्हणून आता त्यांचं काकापुतण्याचं भांडण किंवा पुतणे त्या ठिकाणी काकांना कसं जेरीस आणायचं असं त्या ठिकाणी ही स्पर्धा चालली, पण ही स्पर्धा त्यांनी करू नये असं जनतेला वाटतं. धन्यवाद खैरेजी, आपण आपली मतं ABP माझाच्या समोर मांडली. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. खरं तर आता वेळ झाली आहे या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्याची, आणि त्यासाठीच आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादीतील फूट आणि सभांच्या धूमधडाक्यात शिवसेनेच्या फुटीवरून लोकांचे लक्ष हटले आहे का? एकूण मतं यूट्यूबवर 29,000 होती. 71% लोकांना वाटतंय की शिवसेनेच्या फुटीवरून लोकांचं लक्ष हटलं आहे. 29% लोकांचं म्हणणं आहे नाही. ट्विटरवर बघूया. 56% लोकांनी होय म्हटलंय, 44% लोकांनी नाही म्हटलेलं आहे. त्यामुळे जास्त लोकांना वाटतंय की शिवसेनेच्या फुटीवरून लोकांचं लक्ष हटलेलं आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून गद्दार या शब्दाला शिवसेनेत अगदी वेगळं महत्त्व आहे. शिवसैनिकांसाठी, सेनेच्या मतदारांसाठी या शब्दाचा पूर्णपणे वेगळा अर्थ आहे. बंडखोरांना सेनेचा सामान्य मतदार सहसा माफ करत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे गद्दार आणि खोके या शब्दांचे बाण कसे रोखायचे हा प्रश्न शिंदे सोबत गेलेल्या शिवसेना आमदारांसमोर होता. त्यातच जळगाव असो की हिंगोली, उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहून चिंतेत भरच पडली असणार. त्यामुळेच पवारांनी सभा घ्याव्यात, अजितदादांनी उत्तर सभा घ्याव्यात, भव्य रोड शो करावेत, एकमेकांविरोधात आंदोलनं करावीत असं अनेकांना वाटत असेल. पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध भुजबळ, पवार विरुद्ध मुंडे हा वाद काही काळ असाच सुरू राहावा आणि आपल्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये असं शिवसेनेच्या 40 आमदारांना वाटत असेल तर नवल वाटायला नको. राष्ट्रवादीतील फूट नाट्यामुळे आपला विषय थोडा विसरला अशी आशा ते करत असतील.
तसं होईल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. तुमच्या घरात, शाळेत किंवा 11वी-12वी मध्ये शिकणारं कुणी आहे का? आणि जर याचं उत्तर हो असेल तर तो किंवा ती दिवसभर सगळ्यात जास्त वेळ कुठे घालवतो असं विचारलं तर उत्तर आहे खाजगी शिकवणी. कितीही 3 इडियट्स सारखे चित्रपट येऊ द्या, पालकांना विद्यार्थ्यांवरचा मानसिक दबाव कळतो पण वळत नाही अशीच स्थिती आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर लातूर पॅटर्न, नांदेड पॅटर्न अशा शहरांमध्ये खाजगी क्लासेसची संख्या महाविद्यालयांपेक्षा जास्त आहे आणि इथे फक्त प्रवेश परीक्षांसाठीची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काल परवा तलाठी भरतीची प्रवेश परीक्षा झाली. त्यासाठी काही हजार जागांसाठी जवळपास 10.5 लाख अर्ज आले होते. दोन्ही गोष्टी का महत्वाच्या आहेत तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांची संख्या लाखोत आहे, नोकऱ्यांची संधी फारच कमी आहे. अशाच त्या संधी आपल्याला मिळाव्यात म्हणून विद्यार्थ्याची कोणत्याही थराला जाऊन तयारी करतात. तर त्याच वेळी त्यांच्या पालकांच्या महत्वाकांक्षाही गगनाला भिडलेल्या असतात. या स्पर्धेत एका गोष्टीकडे मात्र समाजानं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय, ते म्हणजे विद्यार्थ्याचं मानसिक आरोग्य आणि दबाव सहन करण्याची क्षमता. जर महाराष्ट्रात लातूर, नांदेड सारखी ठिकाणी खाजगी शिकवणी आहेत असं असलं तरी देशात सर्वात महत्वाकांक्षी विद्यार्थी पोहोचतात त्या शहराचं नाव आहे कोटा, राजस्थानमधील कोटा. याच कोटा शहरात लातूरच्या उजना गावातून आविष्कार कालस्थेने ही मोठ्या अपेक्षेनं कोट्यामध्ये प्रवेश घेतला. तिथं तो नीटची तयारी करत होता. 12वीत शिकत असतानाच नीटचाही अभ्यास त्यानं सुरू केला होता. तिथं त्याच्या सोबतीला त्याचे आजी आजोबाही होते. त्यामुळे मुलाकडे लक्ष द्यायला कोणीतरी आहे हे आई वडिलांना माहिती होतं आणि ते निवांत होते. आविष्कारचा भाऊ देखील तिथूनच शिकून IIT हैदराबादला पोहोचला होता. त्यामुळे कुटुंबासाठीही तसा दबाव नव्हता. मात्र काल दुपारी आविष्कारनं त्याच्याच क्लासेसच्या 6व्या मजल्यावरून उडी मारली आणि आत्महत्या केली. आविष्कार सोबत आणखी एका विद्यार्थ्यानं काल आत्महत्या केली. दोघेही नीटची तयारी करत होते. कालच खाजगी शिकवणी वर्गात परीक्षा होत्या. त्याच परीक्षा झाल्यानंतर 2 आत्महत्या झाल्या आहेत आणि त्यामुळे देशभरात खाजगी क्लासेस विरोधात रोष उमटू लागलाय. राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांनी तर खाजगी क्लासेस बंद करण्याचीच मागणी केली आहे. पण खरंच कोटामध्ये असं काय होतंय आणि कोटावरूनच चर्चा का सुरू आहे तर त्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला आणि कोटामधील आत्महत्येची आकडेवारी पाहूयात. कोटा फॅक्टरीच म्हणतात याला, पण आता ही आत्महत्येची कोटा फॅक्टरी झाली आहे का असं वाटतंय. 2015 साली इथे 17 आत्महत्या होत्या. 2016 साली 16, 2017 साली 7 आत्महत्या, 18 साली 20 आत्महत्या, 19 साली 18 आत्महत्या आणि मग कोविड आला, मधल्या काळात बंद होत्या. 22 मध्ये 15 आत्महत्या आणि 2023 ऑगस्ट महिनाही पूर्ण व्हायचा आहे. मात्र आज तिथं 24 आत्महत्या नोंद झाल्या आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. याच आकडेवारीला धरून आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा माझाचा 0 आवरचा दुसरा प्रश्न होता, कोटा येथील खाजगी शिकवणी वर्गातील आत्महत्यांना जबाबदार काय? शिकवणी वर्गातील स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा की मानसिक कणखरतेचा अभाव? या 3 पर्यायातून एक आपल्याला सांगायचा होता.
याच प्रश्नावर महाराष्ट्राची मतं आपण जाणून घेणार आहोतच. मात्र त्याआधी आपण पाहूयात लातूरच्या आविष्कारची कहाणी. मोठमोठी स्वप्न घेऊन आविष्कार कोटामध्ये पोहोचला, पण परतलाच नाही. त्याची ही कहाणी जरा नीटपणे उलगडून पाहूयात आणि समजून घेऊयात कोटामधली नको असलेली आत्महत्येची फॅक्टरी. सक्सेस के बाद का प्लान सबके पास है, लेकिन अगर गलती से फेल हो गए तो फेलियर से कैसे डील करना है, कोई बात ही नहीं करना चाहता. बेटा इतना मार्क्स ले आओ, ये वाला कॉलेज मिलेगा. बेटा वो कॉलेज चले जाओ, ये वाला जॉब मिलेगा. अरे 10 लाख बच्चे बैठते हैं, 10,000 बच्चों का सिलेक्शन होता है. 9,90,000 बच्चे, उनको पता ही नहीं कि क्या करना है. उसकी तैयारी तो कभी की ही नहीं. उनको लगता है कि वो एग्जाम में नहीं, वो लाइफ में फेल हो रहे हैं भाई. खरंच आज ही चर्चा होणं गरजेचं बनलंय. याच विषयावर घरांमध्येही चर्चा होणं अपेक्षित आहे, कारण विषय फक्त एका विद्यार्थ्याचा नाहीये, तर विषय आहे भारताच्या पुढच्या पिढीचा. कोटा, स्पर्धा परीक्षा, मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा अशा सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांचं फेवरेट डेस्टिनेशन. आणि त्याला कारण आहे इथला निकाल. पण हाच निकाल मिळवण्यासाठी इथं सुरू झाली आहे जीवघेणी स्पर्धा. क्लासेसचे नियम आणि त्यांच्या परीक्षा, त्यानंतर प्रवेशासाठीची परीक्षा, प्रत्येक परीक्षेसाठी लाखोंची स्पर्धा. आणि याच स्पर्धेच्या दबावातून गेल्या 8 महिन्यांमध्ये 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राचं कोटा अशी ओळख असलेल्या लातूरचा आविष्कार आज या जगात नाहीये. काल क्लासेसमधल्या एका परीक्षेनंतर त्यानं तिथल्या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यानं आपलं जीवन संपवलं. फक्त आविष्कारच नाही, तर कालच आणखी एका विद्यार्थ्यानं घरातच फाशी घेऊन आपला जीव दिला. हा विद्यार्थी बिहारच्या ग्रामीण भागातून इथं परीक्षांच्या तयारीसाठी आला होता. त्यानं ही कालची परीक्षा दिली आणि आत्महत्या केली. एकाच दिवशी 2 घटना घडल्यामुळं कोटा जिल्हाधिकाऱ्यांनी पुढचे 2 महिने इथल्या सगळ्या क्लासेसमध्ये परीक्षांवर निर्बंध आणले. खरं तर दोन्ही मुलांच्या आत्महत्येचं स्पष्ट कारण पुढे आलं नाहीये, पण कोटामध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये तब्बल 116 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यावरून त्यांच्या आत्महत्येची कारणंही पुढे आली आहेत. आता ती नेमकी कारणं काय आहेत, तर तीही पहा. खासगी क्लासेसची जीवघेणी स्पर्धा, निकालासाठी क्लासेसचा वाढता दबाव, अपयश आलं तर काय करावं याचाही दबाव, कमी गुण आले तर काय करावं याचाही दबाव, हव्या त्या कोर्सला प्रवेश मिळाला नाही तर काय करावं याचाही दबाव. कॉम्पिटिशन ही क्लासरूममध्ये जास्त असते की तुला किती मार्क पडले, मला किती जास्त पडले. ऑफलाईनमध्ये मुलांची इंटरॅक्शन्स इतरांबरोबर कमी असतात. याच्याही पलीकडे जाऊन इन्स्टिट्यूट्समध्ये असं असतं की ही एक्झामिनेशन जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही या बॅचला सिलेक्ट व्हाल, ती एक्झामिनेशन जर क्रॅक केली तर तुम्ही त्या बॅचला, सुपिरियर बॅचला सिलेक्ट व्हाल. सो ते जे प्रेशर ठेवलं जातं मुलांवरती की त्यांनी अभ्यास केला पाहिजे, याच्यामधून ती कॉम्पिटिशन आणखीन जास्त वरती येते की मला त्या बॅचमध्ये सिलेक्ट व्हायचं, मला या बॅचमध्ये सिलेक्ट व्हायचं. आणि मग तिथे जसं जसं ते कॉम्पिटिशन वाढत जाते तसं तसं मुलांचा स्ट्रेस पण हा वाढत जातो. आता यातल्या कोणत्या दबावातून लातूरच्या आविष्कारनं आत्महत्या केली आहे हे त्याचं त्यालाच ठाऊक आहे. आविष्कारचा भाऊ देखील कोटामध्येच शिकला, पुढे तो IIT हैदराबादला गेला. असं स्वप्न उराशी बांधून आविष्कार कोटामध्ये पोहोचला, पण तिथून बाहेर येण्याआधीच त्यानं आपलं जीवन संपवलं. मात्र या घटनेनं आणखी एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय की 116 आत्महत्यांना कोण जबाबदार आहे? आणि फक्त 2 महिने खासगी क्लासेस मधल्या परीक्षा बंद करून इतका मोठा विषय संपणार आहे का, याचाही विचार नक्कीच व्हायला हवा. लातूरहून निशांत बद्रेश्वर सह 0 ओव्हर ABP माझा. 8 वर्षांमध्ये 116 आत्महत्या, त्याही कोवळ्या वयात, जेव्हा अपयशाची खरी ठेस लागण्याची असते. त्याआधीच ही मुलं इतकं गंभीर पाऊल का उचलत असतील याचा विचार व्हायला हवा.
आता वेळ झाली आहे मीडिया सेंटरला जाण्याची. तिथं आपण पाहणार आहोत महाराष्ट्रभरातून आपल्या कमेंट्सपैकी काही निवडक कमेंट्स. आपण विचारला होता प्रश्न की कोटा येथील खासगी शिकवणी वर्गातील आत्महत्यांना जबाबदार काय. बाबासाहेब राक्षे चिंचवड यांनी ट्विटरवरून म्हटलंय 10वी-12वी नंतर विद्यार्थी पहिल्यांदा घराबाहेर राहतात. खासगी शिकवणीची जादा फी, काही ठिकाणी रॅगिंगचा प्रकार, विद्यार्थ्यावर कायम शिक्षणाच्या खर्चाचा तणाव हेही जबाबदार आहेत. नक्कीच. उज्ज्वल कुमार म्हस्के यांनी ट्विटरवरून म्हटलंय पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि गुणांची जीवघेणी स्पर्धा यामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कोलमडून जातात. सचिन सोनसोळे यूट्यूबवरून आर एज्युकेशन सिस्टम अँड पेरेंट्स आर रिस्पॉन्सिबल. बस एवढंच. वैशाली एम यूट्यूबवरून कोचिंग इन्स्टिट्यूटची नफेखोरी मानसिकता मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे. कॉलेजच्या अभ्यासाचं ओझं मुलांच्या डोक्यावर टाकून मोकळे होतात. मुलं दबावाखाली असं पाऊल उचलतात. पॅराडॉक्स 107 नावाचा अकाउंट आहे यूट्यूबवर. मी पण कोटामध्ये शिकत आहे. इथं नीटसाठी प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे विद्यार्थी सेल्फ डाऊटमध्ये जातात. तिथलाच विद्यार्थी. फेसबुकवरून ज्ञानेश्वर मोरे पालकांच्या अवास्तव अपेक्षा, कमी मार्क्स मिळाल्यावर पालकांकडून मुलांवर चिडले, रागवल्यानंतर मुलं दबावात जातात, त्यानंतर संवाद बंद होतो, पुढे मुले डिप्रेशनमध्ये जातात आणि असलं टोकाचं पाऊल उचलतात. या झाल्या महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया. आता आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथं आपल्यासोबत थेट कोटामधून 4 विद्यार्थी जोडले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊया. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्याच वयातील विद्यार्थी इतक्या टोकाचं पाऊल का उचलतो. तुम्ही सर्वजण कोटामध्ये शिकता, महाराष्ट्रातील आहात, बुलढाणा जिल्ह्यातील आहात. खरंच तुमच्याकडनं आज महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय की इतकं टोकाचं पाऊल विद्यार्थी का उचलतात. पॅरेंट्सचं प्रेशर असू शकतं आणि जे टेस्ट होतात त्यामध्ये कमी मार्क पडू शकतात, किंवा कोचिंग वाल्यांचा पण अभ्यास सिलेबस पूर्ण मध्ये बॅकलॉग असलेले काही त्यामध्ये पण असू शकतं. बॅकलॉग राहिले तर मुलांना टेन्शन येतं. म्हणून की तणावाची परिस्थिती कशी असते. हो, आजूबाजूला तर असा स्ट्रेस मिळतो बघायला, पण अशा प्रकारचं नाही की कोणी आत्महत्या करेल वगैरे. एकंदरीत तुमची विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असते. ते म्हणजे अकॅडमिक प्रेशर राहते, सिलेबस मोठा आहे तर मुलांवर लोड येत राहते समजा, तर ते मार्कवर नाही आले तर ते डिप्रेशन मध्ये जातात काही नाही. एकंदरीत तणाव कसा आहे तिथं, काय नक्की सुरू असतं तिथे. कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, मुलं खूप आलेली आहे तिथं सुद्धा, त्यामुळे थोडं स्वप्न घेऊन आलेले आहेत मुलं IIT NIT जायचे, पण ते मग पूर्ण नाही होत चाले की ते तसं. आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. असं पण आहे की JEEचं कॉम्पिटिशन तर आहेच, पण कोटामध्येही कोचिंग मध्येही कॉम्पिटिशन आहे इथे. तेच की जे दर महिन्याला टेस्ट होतात त्यात पण रँक्स येतात, तर त्यातही कॉम्पिटिशन होते आणि त्यात जर रँक वगैरे कमी आले तर मुलांना टेन्शन येते खूप जास्त. कॉम्पिटिशन तर खूप आहे, कारण काही मुलं म्हणजे पहिले 7वी 8वी म्हणजे पहिले 4-5 वर्षापासून तयारी करतात, आणि मग काही 11वी 12वी पर्यंत. आम्ही सर्व असं 11वी 12वी आले, ते आमच्यावर थोडं राहतेच समजा अकॅडमिक लोड त्याच्यापेक्षा. कॉम्पिटिशन तर खूपच असते,
आणि मार्क कमी पडले तर आपला रँक सुद्धा बॅच मधून कमी येतो, फेज मधून सुद्धा कमी येतो. त्यामुळे मुलांना थोडं टेन्शन येतं आणि पॅरेंट्स काही काहींचे पॅरेंट्स फ्री असतात आणि काही काहींचे जरा स्ट्रिक्ट असतात, तर मग ते मुलांना त्याचा पण फरक पडतो. नक्कीच तुमची दिवसभराची तिकडली दिनचर्या कशी असते? कसं शेड्यूल असतं तुमचं? कधी उठता, कधी झोपता, किती अभ्यास करता? ती सकाळी क्लास करायचो, सकाळी 8 ते 1:30 आमचा क्लास असतो. हं. दिवस 5:30-6:30 वाजता सुरू होतो. आणि नंतर मग हॉस्टेलमध्ये ब्रेकफास्ट वगैरे करून तयारी करून आम्ही क्लासला निघतो. हं, हं. त्यानंतर मग पर्यंत क्लास होतात समजा सर्व. हो, 2 वाजेपर्यंत मध्ये 1-2 क्लास झाले की ब्रेक म्हणून 2 वाजेपर्यंत पूर्ण क्लासेस संपून जातात. आणि त्यानंतर मग हॉस्टेलवर परत आल्यावर जेवण वगैरे करून होमवर्क करायला बसतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खरं तर ह्याच्यानंतरही घरी वापस आल्यानंतर 6 ते 8 तास पहिले होमवर्क क्लासचं आणि त्याच्यानंतर अभ्यास, अशा पद्धतीचं हे शेड्यूल असतं. 4 तास, जास्तीत जास्त 5 तास हे या विद्यार्थ्यांना झोपायला मिळतं. प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता नक्कीच वेगळी असते, बुद्धिमत्ता वेगळी असते. मग अशा वेळी शिक्षण संस्था असो की पालक असोत, त्यांच्यासमोर नेमके कोणते पर्याय आहेत ते जाणून घेण्यासाठी आम्ही शिक्षण तज्ज्ञ आनंद मापुसकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी काय पर्याय दिलेत ते पाहूयात. आणि जर का आपण विचार केला तर कोटाला नेमके कशासाठी विद्यार्थी जातात मोठ्या संख्येने, तर IITची जी प्रवेश परीक्षा आहे, IIT मेन आणि IIT ॲडव्हान्स जी आहे, JEE ॲडव्हान्स, तर त्याच्या तयारीसाठी जातात. आता हे जात असताना मला वाटतं विद्यार्थ्यांच्या समोर किंवा पालकांच्या समोर एक उद्दिष्ट असतं की सर्वच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की IITमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. आणि याच्यामुळे ती एक प्रकारची आपण म्हणू की खूप वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये समजा एखाद्या ठिकाणी सुद्धा किंवा एखाद्या परीक्षेमध्ये सुद्धा मार्क विद्यार्थ्याच्या अपेक्षेएवढे नाही मिळाले तर त्याला वाटतं की आपण खूप मागे पडत चाललेलो आहोत. एक मार्कावरून जागा जातात. मला वाटतं की ह्या सगळ्यामध्ये 2-3 प्रकारचा विचार करता येईल. एक तर असा विचार केला पाहिजे की जगामध्ये किंवा आपण बघत असू देशामध्ये ते जे सर्व यशस्वी झालेले उद्योजक आहेत, जी लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्या काही सगळ्या IITमधूनच झालेल्या आहेत असं नाही. त्यामुळे फक्त IITत गेल्यानेच आपण यशस्वी होऊ शकतो असा मार्ग नाही. आपण वेगळ्या मार्गाने सुद्धा यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मला वाटतं की प्रामुख्याने पालक आणि विद्यार्थी यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण प्रयत्न करू, पण समजा प्रयत्न करून आपल्याला मिळाला नाहीत. साधारणतः IITमध्ये आपण विचार करू की 10 ते 11 हजार साधारणतः ॲडमिशन विद्यार्थ्यांना मिळू शकतो, पण त्याच्यापेक्षा कैक पटीने म्हणजे लाखोच्या संख्येने विद्यार्थी, साधारणतः 7-8 लाख विद्यार्थी हे त्याला बसत असतात. तर सगळ्यांनाच ॲडमिशन मिळणार नाही, मार्क जरी चांगले मिळाले तरी. शेवटी काही कट ऑफ असतात. मग विचार काय केला पाहिजे की आपण अन्य कॉलेजेसमध्ये जाऊन सुद्धा आपण हे करू शकतो का, आणि त्या दृष्टीने विद्यार्थी पालकांचं समुपदेशन होणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही ना काही मार्ग आपण काढले पाहिजेत. मापुसकरांनी दिलेला सल्ला नक्कीच महत्त्वाचा आहे. आता आपण पुन्हा एकदा गेस्ट सेंटरला जाणार आहोत. तिथे आपण याच विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुचा दिवेकर यांचं मत जाणून घेतलंय की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची गुणवत्ता काही साधारण नसते, त्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगलीच असते. मग अशा वेळी असं काय होतं की ही मुलं आत्महत्येचा विचार करतात आणि काही जण असं पाऊलही उचलतात. तर त्यावर डॉक्टर रुचा यांनी काय सल्ला दिलाय तो ऐकूयात. मला असं वाटतं की भारतीयांमध्ये हे जास्ती करून आढळतं की आपण आपल्या मुलांवरती खूप गोष्टी लादत असतो की तुम्ही आळशी बनू नका, तुम्ही काहीतरी करून दाखवा. मोठे मोठे आपल्याला इन्स्पिरेशनल लीडर्स किंवा इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटीज दाखवले जातात. तर माझं पालकांना एकच विनंती आहे की कुठेतरी आपलं मूल कशासाठी जन्मलं आहे हे त्या मुलाला स्वतःला कळू देत. जर का तुमच्या मुलाला जर का म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही जर का त्याला इंजिनिअरिंगला लावताय तर त्या मुलाची घुसमट होणार आहे. आणि एकदा ही घुसमट चालू झाली की मग सगळा खेळखंडोबा मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या चालू होतो.
कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या मुलांनी हे एक लक्षात घेणं जास्ती इम्पॉर्टंट आहे की सोशल मीडियावरती आपण कोणीच जे काय खरं आपल्या आयुष्यात चाललंय ते नाही दाखवत. आपण सेलिब्रिटीजच्या, पॉलिटिशियन्सच्या किंवा तत्सम मोठ्या लोकांच्या खूप जवळ येतो सोशल मीडियाद्वारे, पण आपण हे विसरून जातो की ते नेहमी त्यांचे सक्सेस स्टोरीज दाखवणार आहेत. फेल्युअर कोणी एवढं सहज ओपनली सांगत नाही की मी आज नापास झालो. तर आपण दुसऱ्यांचे जर का जे काय प्रोजेक्शन्स आहेत किंवा जे त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत ते बघून जर का आपण असा विचार करत असू की माझं काहीच होत नाही आहे आयुष्यामध्ये, तर सारखं स्वतःबद्दल निरर्थक वाटणारच आहे. तर सोशल मीडिया आणि स्क्रीन ॲडिक्शन हे सुद्धा बघता मला असं वाटतं की मुलांनी जरा त्याचा पण विचार करायला पाहिजे की आपण नेमकं काय बघतोय आणि काय बघून मला माझ्या मानसिकतेवर त्रास होऊ शकतो, याचा आय थिंक प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे मुलांनी विचार करायला पाहिजे. आपण बघितलं डॉक्टर रुचा यांनी काय सल्ला दिला. आपल्या पाल्यांवर अपेक्षा असणं हे समजू शकतो, पण त्याच अपेक्षा लादत असताना आपण त्यांना मानसिक दबावात तर टाकत नाहीये ना, याचाही विचार होणं गरजेचं आहे. आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाण्याची. तिथं पाहूयात आजच्या प्रश्नावर कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता, कोटा येथील खासगी शिकवणी वर्गातील आत्महत्यांना जबाबदार काय? शिकवणीतील स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, मानसिक कणखरतेचा अभाव. पालकांच्या अपेक्षा 60%, मानसिक कणखरतेचा अभाव 23%, शिकवणीतील स्पर्धा 17%. पोलचं उत्तर आपण यूट्यूबवर पाहूया, जिथं एकूण 9,000 मतं आलीत. सदुसष्ट 67% पालकांच्या अपेक्षा, 18% शिकवणीतील स्पर्धा, 15% मानसिक कणखरतेचा अभाव. 3 इडियट चित्रपटामध्ये आमिर खान आपल्या एका मित्राच्या आत्महत्येनंतर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनाच मृत्यूसाठी जबाबदार ठरवतो आणि तिथं तो एक प्रश्न विचारतो की महाविद्यालयामधली स्पर्धेमध्ये मनावरचा दबाव दिसत नसतो, पण हळूहळू तयार होत असतो. नोकऱ्यांच्या शर्यतीत त्याचा विचार करायला हवा, असा संदेश आमिर खाननं 3 इडियट्समधून दिला. पुढे सुशांत सिंह राजपूतच्या छिछोरे चित्रपटातूनही असाच संदेश दिला गेला. पालक म्हणून आपण काय करावं याची जाणीव सुशांतनं छिछोरे चित्रपटातून करून दिली. खरं तर जगात प्रत्येक सजीवांना जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. थोड्याफार फरकानं प्रत्येकाला जीवनाच्या कठीण प्रसंगाचा सामना करावाच लागतो. अशा वेळी आपल्या पुढच्या पिढीसमोर उभं ठाकलेलं हे मानसिक दबावाचं संकट दूर करायचं असेल तर त्याची सुरुवात घरातून व्हायला हवी. पालक मोबाईलपेक्षा जवळचे मित्र बनले पाहिजे आणि त्याच संवादातून मनावरचा दबाव कमी होईल. कोटाविषयी बोलायचं झालं तर इथं फक्त कोचिंग क्लासेसमधून वर्षाला 10,000 कोटींची उलाढाल होते. इथले क्लासेस महाविद्यालयांपेक्षा मोठे आहेत आणि इथं वर्षाला जवळपास 4.5 लाख विद्यार्थी देशभरातून येतात. त्यापैकी 31,000 महाराष्ट्रातून येतात. प्रत्येकाचं टार्गेट IITचं असतं असं नाही, पण चांगल्या संस्थेत शिक्षण मिळावं यासाठीची स्पर्धा चांगलीच तीव्र होते. त्यामुळे हळूहळू विद्यार्थ्यांच्या मनावर दबाव निर्माण होतो आणि नेमकं याच काळात त्यांना समजून घेणारा संवाद झाला नाही तर ही कोवळी मुलं अनपेक्षित पावलं उचलतात आणि अनर्थ घडतो, जो आपल्याला एका संवादानं टाळता येऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही व्यक्त व्हा, त्यांनाही व्यक्त होण्यास भाग पाडा. बातमी काय आहे ते सांगते, पण त्याआधी लाव रे तो व्हिडिओ. हे जे काही दिसतंय तो रस्ता आहे. त्यात विश्वास नसेल तर हा महामार्ग आहे आणि तोही राष्ट्रीय महामार्ग. हा तोच मुंबई गोवा महामार्ग आहे जो विषय घेऊन राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. अनेक वर्ष रखडलेला. काल हे आणि असे व्हिडिओ राज ठाकरे यांनी जनतेला दाखवले. नुसते व्हिडिओ दाखवले नाही
तर काही आव्हानंही केलीत. याच आव्हानावर आधारित होता आमचा आजचा तिसरा प्रश्न. मतदान करत राहता, 30 माणसं तुम्ही निवडून देता आणि ते तुमच्या आयुष्याचा खेळ करून ठेवतात. या रस्त्यावरती खड्ड्यांमुळे किती अपघात झाले, किती माणसं गेली असतील. अहो, रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य भरता नाही येत. जी या सगळ्या अपघातामध्ये खड्ड्यांमुळे जी गेली त्यांचं काय. हा रस्ता असा ठेवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे अत्यंत चिरीबरीमध्ये तुमच्या जमिनी विकत घेत आहेत. अत्यंत मामूली किमतीला तुमच्या जमिनी विकत घेत आहेत आणि मग ज्या वेळेला हा रस्ता होईल त्यावेळेला 100 पट किमतीने हे तुमच्या जमिनी इतर व्यापाऱ्यांना विकणार. पैसे ते कमवणार आणि तुम्ही तसेच राहणार. हे सगळे जे आणि आपल्याकडेच कुंपणच शेत खात आहे, बाहेरची लोक नाही आहेत. आपलेच लोक आपल्याच लोकांकडे जाऊन अत्यंत मामूली किमतीमध्ये जमिनी विकत घेत आहेत आणि या व्यापाऱ्यांना विकतायत करोडो रुपयामध्ये. सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वांनी पदयात्रा केलीत. पदयात्रा हा साधारणपणे तसा सभ्य मार्ग असतो, कारण आपल्या पक्षाचं धोरणच आहे की पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा. राज ठाकरेंनी अनेक आव्हानं केली आणि त्या आव्हानावरच आधारित होता आमचा आजचा तिसरा प्रश्न. तो पाहूयात. त्या लोकांना निवडून देता म्हणून मुंबई गोवा हायवे रखडला. राज ठाकरेंच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. खरं तर राज ठाकरेंनी हा विषय लावून धरलाय, पण डिसेंबरमध्ये हा रस्ता सुरू करणारच ही मोठी बातमी गडकरींनी एबीपी माझाला दिली होती. ती परत एकदा आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. पण त्यानं आज लोकांचा त्रास कमी होत नाही आणि त्यामुळेच बघूया लोकांच्या आजच्या प्रश्नाला आलेल्या प्रतिक्रिया. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. ट्विटरवरून योगेश सुर्वे यांनी म्हटलंय, कोकणातील अनेक नेते राज्य पातळीवर नेतृत्व करतात. आजही कोकणाला केंद्रात स्थान आहे. देशातील रस्ते होतात मात्र महामार्ग हा होत नाही. केंद्रात राज्यात भाजप आहे तरी सुद्धा भेदभाव का? रणजित रंबाळे यूट्यूबवरून, कोकणातील राजकीय विचारसरणी पाहता कोकणातील नेते रस्त्यावरून कमी आणि हवेत जास्त, त्यामुळे किती खड्डे पडलेत हे त्यांना कसं कळणार? यूट्यूबवरूनच सचिन सोसले, होय नक्कीच, मतदारांना कळतं पण वळत नाही. पैसा, बाटली अन बोटक्याचा खेळ सारा बाकी आहे. इतकी ढिसाळ परिस्थिती असेल तर लोकांनी सुद्धा काय अपेक्षा ठेवायची? आणि हा उद्वेग राज ठाकरेंच्या आव्हानातही दिसला. आता वेळ झालीये आपल्या तिसऱ्या प्रश्नावरचा पोल जाणून घेण्याची. पाहूयात. त्या लोकांना निवडून देता म्हणून मुंबई गोवा हायवे रखडला. राज ठाकरेंच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? एकूण 16,000 मतं यूट्यूबवर. 87% लोकांनी म्हटलंय होय, 13% म्हटलं आहे नाही. ऐंशी 80% लोकांनी म्हटलं आहे होय. यूट्यूबचा हा पोल आहे. नाही म्हणणारी लोक आहेत 20%.
निवडणुका जवळ येऊ लागल्यात. सगळीकडेच नेते आणि पक्षांच्या सभा रॅलीजमधून राजकीय तापमान वाढू लागलं आहे. त्यातच कोकणातून जाणाऱ्या महामार्गाचा हा विषय राज ठाकरेंनी थेट लोकप्रतिनिधींशी जोडून आवाहन केलंय. विकास आणि भावना या दोन्ही जुळल्या की त्याचा थेट परिणाम निवडणुकांमधील मतदानावर होतो. कोकणासाठी तर मुंबई गोवा महामार्गासोबतच अनेक विषय आहेत, मुद्दे आहेत. कुठं रिफायनरी, मासेमारीचा विषय तर कुठं पर्यटन विकासाचा विषय आहे. त्यातला सध्याचा सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि त्याला राज ठाकरेंनी हात घातलाय. आता राज यांच्या हाकेला कोकणी बांधव ओ देतो का हे पाहावं लागेल. तुर्तास वेळ झालीये आजच्या भागात इथंच थांबण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.